तर आज आपण मस्त अशी आलू टिक्की चाटची रेसिपी बघणार आहोत। एकदा ही रेसिपी घरी करून बघा, बाहेरची खाणं विसरून जाल। तर यासाठी 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहे। बटाटे जे आहे अगोदरच उकडून घ्यायचे, पूर्णपणे गार झाल्यावर इथे वापरायचे आहेत। यामध्ये साधारण 2 ब्रेडचा चुरा करून मी घातलेला आहे। ब्रेड फक्त मिक्सरला फिरून यामध्ये घालायचे। आता वरून चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धणेपूड, किंचित हळद, आवडीनुसार हिरव्या मिरच्या आणि थोडंसं किसलेलं आलं घातलेलं आहे। एवढेच मसाले घालायचे, याची चव खूप छान येते। हे सर्व एकत्र करून याचा गोळा तयार करून घ्यायचा। वरून 1 चमचा तेल घालून आणखीन मळून घ्यायचा। व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार मीडियम साईजच्या टिक्क्या तयार करून घ्यायच्या। यानंतर तव्यावर 1 ते 2 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झाल्यावरच टिक्क्या यावर ठेवायच्या आहेत आणि लो फ्लेमवर गोल्डन ब्राऊन रंग येतपर्यंत दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। या ज्या टिक्क्या आहे अशाही खायला खूप मस्त लागतात। तुम्ही याला रगडा पॅटीस किंवा बर्गरसाठी सुद्धा वापरू शकता। तर सर्व टिक्क्या याच प्रकारे शॅलो फ्राय करून घ्यायच्या। इथपर्यंतची जी प्रोसेस आहे ही तुम्ही अगोदरच करून घेऊ शकता आणि जेव्हा आलू टिक्की चाट सर्व करायची असेल त्यावेळेस त्याच तव्यावर आणखीन तेल घालून टिक्क्या ठेवून घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार पावभाजी मॅशरने हलकीशी प्रेस करून घ्यायची आहे आणि आता मीडियम फ्लेमवर कुरकुरीत होतपर्यंत तळून घ्यायची आहे। ब्रेड क्रम्स घातल्यामुळे मस्त अशी कुरकुरीत होते। गरमागरम सर्व करायची आहे तर त्यासाठी प्लेटवर घेऊन हाताने कुस्करून घ्यायची। त्यावर हिरवी चटणी, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि पुदिना घालून केलेली चटणी आहे। गोड दही, दह्यात साखर घालून फेटून घेतलेलं आहे। चिंचगुळाची चटणी, थोडेसे डाळिंबाचे दाणे, लाल तिखट, जिरेपूड, थोडासा चाट मसाला, थोडंसं काळं मीठ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर आणि नायलॉन शेव घालून इथे आपली ही मस्त अशी आलू टिक्की चाट तयार आहे। नक्की करून बघाल, खाऊन मन खुश होऊन जाईल। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका।